तुकोबरायांना सांगावे लागलं, या निष्ठा आधी भगवत निष्ठा समजून घ्या, मग समाज निष्ठा, मग देशनिष्ठा. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी आम्हाला निर्माण केलं, त्या भगवंताविषयी किती निष्ठा भावाने आम्ही कृतज्ञतेने राहिलो पाहिजे. दुर्दैवाने आम्ही त्याला विसरलो. आज कपाळाला कुंकू लाव असं जर आमच्या एखाद्या पोरीला सांगितलं, टिकली लाव, तर तिला राग येतो. केस बाई बांधून राहा, चांगले मोकळे सोडू नको केस, असं सांगितलं तर राग येतो. हातात एखादी बांगडी असू दे, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलीस ना, हातामध्ये बांगडी असं सांगितलं तर राग येतो. का? कारण आम्ही सोफिस्टिकेटेड झालो, आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही खूप पुढारलो, आणि याच्या मागे आमचं मूळ आम्ही सगळं हरवून बसलो. आमच्या निष्ठा बोथट झाल्या. तुकोबराय आम्हाला ही निष्ठा सांगतात, भगवंता प्रतीची निष्ठा. मारुतीरायांची निष्ठा अशी विलक्षण होती की या प्रसंगामध्ये ज्यावेळी रामराय बसलेत सिंहासनावरती, शेजारी जानकी माता आहेत, आणि आता प्रसाद द्यायचं चाललंय सगळ्यांना. सगळ्यांना खात्री होती की सगळ्यात पहिला प्रसाद कुणाला मिळणार? कुणाला मिळणार? मारुतीरायांना. जागे आहेत ना सगळे? मारुतीरायाला पहिला प्रसाद मिळणार, सगळ्यांना खात्री होती. पण नाही. लक्ष्मण महाराजांच्या हातामध्ये यादी होती. लक्ष्मणाने यादी वाचली. युवराज अंगद, राजे सुग्रीव, विभीषण, नळ, नीळ, जांबुवंत सगळे आले प्रसाद घ्यायला. सगळ्यांची मोठी रांग लागली. मारुतीरायाचं नावच कोणी घेतलं नाही. फार वाईट वाटलं आमच्या मारुतीरायांना. किती वाईट वाटावं. म्हणून आपण दिसलो नसू कदाचित भगवंतांना, म्हणून असे समोर आले आणि अशी मान वर केली देवांकडे. मी इथे आहे म्हणाले, खुणवून सांगेल. फोटोत कशी मान वर करतो आपण, ग्रुप फोटोत करतो की नाही? आपण दिसलो पाहिजे. मारुतीराय समोर आले, म्हणले मी कदाचित देवाला दिसलो नसेल म्हणून मी इथे आहे देवा, इथे आहे. पण मारुतीरायांकडे बघितलं आणि रामांनी मान खाली घातली. रामांनी मान खाली घातल्याबरोबर टचकन डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, रामा माझ्या या देहाकडे तुम्हाला बघावंसं पण नाही वाटत आता? मग ज्या देहाकडे तुम्हाला बघावंसं वाटत नाही तो देह मी ठेवू तरी कशाला? चाललो म्हणाला मी, मला दुसरं काही नको, मला तुमच्या पायाखालची एखादी सुरगळलेल्या फुलाची एक पाकळी जरी तुम्ही मला दिली ना तरी मला चालेल, पण मला प्रसाद द्या देवा. नाही दिला. माघारी वळणे एवढ्यात सीतामाईंचं लक्ष गेलं. सीतामाई म्हणल्या, मारुते थांब म्हणाल्या, थांब. एवढा आनंद झाला. मारुतीराय मनात म्हणतात, बाप विसरला पण माझी आई नाही विसरली. एवढा आनंद झाला. उड्या मारतच अक्षरशः जानकी आईंकडे जाऊन बसले. आणि आता पार्टी बदलली. आता पक्ष बदलायला वेळ लागतो का? किती झटपट पक्ष बदलले जातात. मारुतीरायांनी पट, मी काही बोलत नाही बरं, तुम्ही का हसताय, मला काही कळत नाही. मारुतीरायांनी पक्ष बदलला आणि इकडे सीतामाईंच्या पक्षात येऊन बसले. आणि मारुतीरायांच्या मस्तकावर असा हात फिरवला. सीतामाईंनी म्हणाल्या, मारुते किती कष्टलास, किती झिजलास आमच्यासाठी. स्वतःसाठी नाही, आमच्यासाठी झिजलास, आमच्यासाठी कष्टलास. किती केलंस रे आमच्या करता. आज तू नसतास तर कसं झालं असतं सगळं, रावणाचा वध कसा झाला असता. माझा शोध लंकेला येऊन कुणी घेतला असता, लंका कुणी पेटवली असती, अहि रावणाच्या मही रावणाच्या तावडीतनं आम्हाला कुणी सोडवलं असतं, द्रोणागिरी कुणी उचलला असता. मारुते तू नसता तर काहीच शक्य नव्हतं. मारुते किती कष्टलास. हे बघ तुला मी प्रसाद देते असं म्हणून आईसाहेबांनी गळ्यातला तो कंठा काढला, रत्न जडीत पृथ्वी मुलाचा एक एक कंठा काढला आणि मारुतीरायांच्या हातात दिला. त्या कंठातनं सगळं समोरचं दृश्य दिसत होतं, राम सीता, कारण बरोबर हिरा होता होतो, समोरचं दृश्य दिसायचं. एवढा आनंद झाला. म्हटले मला हेच हवं होतं. आई धावत बाहेर आनंदाने गेले. सीतामाई हळूच म्हणल्या, बघा असं कळावं लागतं तुम्हाला तर. का आई होते हे वाक्य तेव्हापासून नाही घराघरात. तुम्हाला का आई कळत नाही, गप्प बसा. आहे की नाही? आमच्या सोबत आहेत तरी मी आपलं धाडसाने बोलून घेते आज. हे घराघरातलं वाक्य. पण मला असं म्हणायचंय की ज्यावेळी सीतामाईंनी रामांकडे पाहिलं तेव्हा रामप्रभू म्हणतात, माझ्या भक्ताच्या नादी तू लागू नकोस. रामप्रभू मारुतीराय बाहेर निघून गेले. काही क्षण झाला आणि धडकन आवाज झाला बाहेर. एक दूत पहारेकरी धावत आला. म्हणला, आईसाहेब तुम्ही दिलेला रत्नांचा हिऱ्यांचा कंठा फोडला म्हणले त्यांनी. आईसाहेब चिडल्या. त्याला आत बोलावलं. म्हणाले, मारुते अरे का मी एवढं तुला दिलं, प्रसाद दिला आणि तू फोडून टाकलास. काय करू म्हणाला. आई माझा राम त्याच्यामध्ये नाहीये, माझा राम त्याच्यात नाही. राम नाही, एवढं राम राम करतो, तुझ्यात तरी ऐक रे राम, तुझ्यात आहे राम. आणि मारुतीरायांनी या प्रसंगामध्ये छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला दर्शन दिले सीतामाईचे. म्हणाले, रामच काय आईसाहेब तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. बघा